आपलं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्जमाफीसह अनेक प्रश्नांसह आपण उद्या आंदोलन करणार आहोत. नेमकी आपलं पुढचं नियोजन आहे. जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणजे आमचा विधानसभा जुन्नर तालुका, या तालुक्याच्या मार्फत आळेपाटा येथे उद्या सोमवार दिनांक 6 तारखेला आम्ही एक जन आक्रोश आंदोलन, शेतकरी जन आक्रोश आंदोलन घेण्याचे ठरवले होते. परंतु काही गोष्टी लक्षात आल्या. मी आज मुंबईवरनं येत असताना बघत होतो, मुंबईमध्ये पाऊस ज्या पद्धतीने पडत होता तसंच इकडे ग्रामीण भागामध्ये पाऊस पडत होता. त्याच्यानंतर काही प्रशासनाकडनं आलेले निर्देश होते की प्रदेश प्रशासनाने सांगितले की रेड अलर्ट दिला होता की काही मुलांना शाळेमध्ये तुम्ही सुट्ट्या दिल्या होत्या. असं सगळं बघत असताना मग मी आमचे तालुक्याचे तालुका प्रमुख सन्माननीय भास्कर शेठ गाडगे असतील, विधानसभा प्रमुख आनंदभाऊ रासकर असतील, तसेच युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी सन्माननीय शांतारामजी सावंत असतील, असे अनेक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एक लक्षात आलं की पावसाचा जास्तीत जास्त संभव असल्यामुळे आणि आजही बऱ्यापैकी पाऊस पडतोय, उद्या पण पावसाची संभावना असल्यामुळे की जर आपल्याला शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण ही लढाई करतोय तर शेतकरी पण आपल्याला जर का संपर्कात येतोय आणि शेतकरी पण म्हणतोय की तुम्ही हे आंदोलन घेताय ते आमच्यासाठी चांगले आहे, परंतु पावसामुळे जर त्या आंदोलनामध्ये कुठे काही गोष्टीमध्ये रुकावट येत असतील तर त्याकरता आम्ही असा निर्णय घेतलाय पक्ष म्हणून, जुन्नर विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून, की उद्याचं जे आंदोलन आहे आळेफाटा येथील ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. कारण आम्हाला शेतकऱ्यांचा विचार करणं गरजेचं आहे, आमच्या पदाधिकाऱ्यांचा विचार करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या याच्यातून हे आंदोलन आम्ही चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे. आमचे आनंदभाऊ रासकर असतील, त्यांनी तर नियोजन त्यांच्याकडे दिलं होतं आम्ही संपूर्ण याचं आंदोलनाचं. त्यांनी सर्वतोपरी आंदोलनाची पूर्ण तयारी केलेली आहे. आळेपाटा येथील आंदोलन एवढ्या चांगल्या प्रकारचं होणार होतं, परंतु मीच इथे त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर म्हटलं आपल्यामुळे लोकांना, ज्यावेळेला आमच्या भास्कर शेठ गाडगे असतील किंवा मी उपतालुका प्रमुखांना संपर्क केला त्यावेळेला त्यांच्या इकडे असलेलं अतिवृष्टी आणि असलेली कामं, त्याच्यामुळे त्यांना येण्याचं कठीण वाटायला लागलं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर हा निर्णय घेण्यात येत आहे की हे आंदोलनात्मक जी भूमिका आहे ती पुढे जी तारीख येईल त्या तारखेला आम्ही तुम्हाला पत्रकार बांधवांना पण कळवू, आमच्या शेतकरी बांधवांना पण कळवू आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून आम्ही चांगल्या प्रकारे आंदोलन घेऊ. आंदोलनाची तयारी अतिप्रतिम झालेली आहे. मी खास करून आनंदभाऊ रासकरांचं मनापासून त्यांचं कौतुक करतो की त्यांनी ज्या पद्धतीने आंदोलनाची तयारी केली आहे आणि ज्या प्रमाणे आम्हाला त्यांच्याबद्दल रिपोर्ट आलेले ते एकदम चांगले आहे आणि आंदोलन चांगल्या प्रकारे होणार होतं. परंतु निसर्गाच्या पुढे आपल्याला जाता येत नाही. निसर्ग आणि सर्व लोकांना न होणारा त्रास न होण्यासाठी त्या आंदोलन आपण पुढे ढकलत आहोत. भास्कर शेठ, आपल्या पक्षाच्या वतीने आंदोलनाचं नियोजन होतं उद्या, ते आपण स्थगित करताय, नेमकी कारण काय? जय शिवराय साहेब. विषय असा आहे की आंदोलन आम्ही 8-10 दिवसापासून नियोजन चाललो होतं. आनंद भाऊने मीडियाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे नियोजन ऑलरेडी केलं होतं. आम्ही सर्वांनी त्या नियोजनामध्ये दादा असतील, मी असेल, शांताराम असतील, सर्वच उपतालुका प्रमुख असतील, त्याप्रमाणे उपजिल्हा प्रमुख असतील, सर्वच मंडळींनी हिरिरीनं भाग घेतला होता. आणि शेतकरी बांधव असतील, आम्ही ज्या वेळेस ज्या भागामध्ये फोन केले, काही शेतकरी संघटनांना फोन केले, आम्ही उपतालुका प्रमुखांना फोन केले, एकदम म्हणजे प्रतिसाद एकदम चांगला आम्हाला भेटत होता आणि आजही प्रतिसाद आमच्याकडे चांगलाच आहे. परंतु काय झालं की कालपासून थोडा पावसाचा जोर वाढला आणि सरकारने काही निर्देश दिले की पाऊस, मला वाटतं काहीतरी ऑरेंज असं काहीतरी डिक्लेअर झालेलं आहे. कालपासून जास्त पावसाचा जोर वाढल्यामुळे आम्ही थोडं विचार करत होतो कालपासून. दादासुद्धा आज खास त्या आंदोलनासाठी आले की बाबा आता आपल्याला नक्की काय करायचं.
तेव्हा आम्ही सर्व उपतालुका प्रमुखांना सर्व तालुक्यामध्ये फोन केले सर्व बाजूला. त्यावेळेस चौकून आम्हाला काही शेतकऱ्यांना फोन केले. तिकून आम्हाला अशी माहिती मिळाली की ह्या काळामध्ये येणं जाणं थोडं कठीण होईल, तेव्हा आंदोलन जर पुढे पोस्टपोन केलं तर चांगलं होईल. असं सर्वांचा सारासार विचार करून कोणाला त्रास होऊ नये आपण आंदोलन असं करतोय की बाबा शेतकऱ्यांमध्ये जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण आंदोलन करतोय. आणि तुमच्या माध्यमातून हा शेतकऱ्यांचा आवाज आम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. परंतु शेतकरी आज अडचणीमध्ये असा की पावसामुळे त्यांची थोडीशी येण्या जाण्याचे थोडे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागला. तेव्हा शेतकऱ्यांनी सांगितलं, आमच्या उपतालुका प्रमुखांनी सांगितलं की साहेब आता आपण जर पुढे ढकललं तर बरं होईल. तर अशा विचाराने आम्ही दादाने आता सांगितल्याप्रमाणे मग आम्ही ते थोडंसं आता स्थगित करायला ठरवलं. पण जसे वातावरणाचं चेंजेस येईल किंवा जसं वातावरण व्यवस्थित होईल तेव्हा सर्व अंदाज घेऊन नंतर पुन्हा आपल्याला सांगितलं जाईल आणि याच्यापेक्षाही जास्त जोराने ही आंदोलन आणखी पुढल्या काळामध्ये होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. कारण की आजची परिस्थिती अशी की एवढा म्हणजे शेतकऱ्यांचा उत्साह आहे, शेतकरी उत्सव होत आहे, परंतु पावसामुळे निसर्गाच्या पुढे कोणाला काही जाता येत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्हाला आंदोलन हे कॅन्सल करावं लागलं आणि इथून पुढल्या काळामध्ये जशी वेळ येईल त्या विषयानुसार पुन्हा आपल्याला सांगितलं जाईल. एवढंच मी सांगतो, थांबतो. जय जय महाराज. तो आपल्या पक्षाच्या वतीने आळेफाटा येथे मोठं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ किंवा ज्या मागण्या आहेत त्यासाठी आंदोलन होणार होतं, परंतु ते आपण स्थगित केलेलं आहे. काय सांगा? सर्वप्रथम जय महाराष्ट्र, जय शिवराय. उद्या सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी आळेफाटा चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी भव्य असं शेतकरी आंदोलन, शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी आयोजित केलेलं आंदोलन. आपण हवामान खात्याने दिलेले निर्देश, सरकारने महाराष्ट्र शासनाने देखील नागरिकांची सुरक्षितता म्हणून काही गोष्टी ज्या अलर्ट केल्या, या सगळ्याचं भान ठेवून आपण उद्याचं आंदोलन डिले करतोय. विषय असा आहे की सरकारकडून जरी आज नागरिकांची काळजी घेण्यासाठी आव्हान असलं तरी त्याच सरकारकडून या शेतकऱ्यांची, या बळीराजाची काळजी घेतली जावी, त्यांना हमीभाव मिळावा आणि अशा अनेक त्यांच्या समस्या सरकारपर्यंत मीडियाच्या माध्यमातून, तुम्हा पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्हाला पोहोचवायच्या होत्या. परंतु निसर्गापेक्षा काही मोठं नाही. देव आणि निसर्ग याच्या पुढं मानव हातबल असतो. आता तालुक्यामधून जे उद्या शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ उपस्थित राहणार होते, आपल्या तालुक्याची भौगोलिक स्थिती पाहता पठार भाग आहे, मावळ पट्टा आहे, अतिशय पावसाचा जोर पाहता उद्या ही लोक येणार जाणार, प्रवासामध्ये कोणती घटना घडू नये, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी आपण काही दिवसासाठी या निसर्ग व्यवस्थित होण्याची वाट पाहून पुन्हा योग्य पद्धतीने शासनाच्या दरवाजापर्यंत, कानापर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्यासाठी शिवसेना कालही कटिबद्ध होती, आजही कटिबद्ध आहे आणि शेवटपर्यंत आम्ही जनतेसाठी बांधील आहोत. आम्ही नियोजन किती भव्य दिव्य केलं यापेक्षा महत्वाचं आमच्या सोबत तुम्हाला सांगण्याजोगी गोष्ट अशी आहे की तालुक्यातील अनेक वयोवृद्ध ज्येष्ठांचे काल फोन होते की अतिशय चांगला विषय घेतलाय, फक्त आमच्या मनात एक शंका आहे, उद्या पावसाचं काय. आज दिवसभर आम्ही थोडासा अंदाज घेतला, मध्ये 2 तास पाऊस उघडला, पण आत्ताची परिस्थिती पुन्हा पावसाने जोर धरलाय. आम्हाला पण मनाला अगदी खंत वाटते की एवढं सगळं आम्ही सगळे माझे सहकारी, माझे पदाधिकारी, उपतालुका प्रमुख, शहर संघटक असतील, सगळे युवा सेनेचे पदाधिकारी, महिला, सगळ्यांनी अतिशय कंबळ कसली होती की नाही, आपल्याला खूप दिवसांनी ह्या शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, एकजूट होती. परंतु नाईलाज असतो, निसर्गापुढे आम्हाला थांबावं लागतंय. याचा अर्थ आम्ही थांबलो नाही. कालही आम्ही जनतेसाठी होतो, शेतकऱ्यांसाठी होतो, आजही यावं, शेवटही यावं आणि याही पुढच्या काळात तुम्ही पत्रकार बांधवांच्या माध्यमातून या जनतेचा, शेतकऱ्यांचा आवाज आम्ही सरकारच्या कानापर्यंत पोहोचण्यास बांधील आहोत. फक्त आज मेथीचं हे आंदोलन आपण स्थगित करत आहोत. याबद्दल आम्ही शिवसेना परिवार दिलगिरी व्यक्त करतोय, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.